We'll open our Bibles to Deuteronomy 31 verse 6. Be strong and brave. Do not be afraid. The Lord your God goes with you. He will never leave you. Amen. He will never abandon you. हालेलुया. अनुवाद 31:6 मध्ये लिहिलंय, बलवान व्हा आणि धैर्य धरा, त्यांच्या पुढे भिवू नका आणि धास्ती धरू नका, कारण परमेश्वर तुझा देव तोच तुझ्या संगती चालत जात आहे. तो Praise तुला अंतर God. देणार नाही, तुला टाकणार नाही. Why did God say be strong, be brave, don't fear? देव का असं म्हटलेलं आहे इथे की खंबीर रहा, बलवान रहा, भिवू नका? Because कारण He wanted to settle the most haunting question. देवाला हा एक सगळ्यात मोठा पछाडणारा जो प्रश्न होता तो प्रश्न सोडवायचा The होता. question that is there in every human soul. आणि हा प्रश्न प्रत्येक मानवी जीवामध्ये आहे आणि हा प्रश्न देवाला सोडवायचा होता Will I have to face the dark alone? की मला या काळ्याकुट्ट समयाला, अंधाराला एकट्यानंच तोंड द्यायला लागणार आहे का? And His answer is thunderous. आणि देवाचं जे उत्तर आहे ते गर्जनामय आहे. He says no. देव म्हणतो नाही नाही. He promised to go with you. देवाने वचन दिलं की मी तुझ्या सोबत जाणार आहे. He said you don't need to face it alone. देव म्हणाला तू एकट्यानं या सगळ्याला तोंड द्यायची गरज नाहीये, मी येतोय. You don't need to fight alone. तू एकट्यानं झगडायची गरज नाही, मी येतोय. I want to be with you. मला तुझ्या सोबत राहायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Today many people feel lonely. आज अनेक लोकांना असं एकटं एकटं वाटतं They are surrounded by thousands of people yet they feel lonely. आणि त्यांच्या अवतीभोवती हजारो माणसं असतात बरं का, तरी सुद्धा त्यांना एकटं वाटतं. Loneliness may fill the house, आणि एकटेपण कदाचित घराला भरेल, but it cannot fill the place where God enters. पण जिथे देव प्रवेश करतो त्या जागेत एकटेपण राहू शकत नाही. कारण कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी नहीं छोड़ेगा. Praise God. येशू कभी नहीं छोड़ता. And that is our greatest comfort. आणि आपलं सगळ्यात मोठं सांत्वन हेच आहे की कोणी येऊ, कोणी जाओ, कोणी सोडो, कोणी राहो, येशू सोडत नाही. तिथं आपण जिंकलो. You may walk through darkness, तुम्ही अंधारातनं कदाचित चालाल, नाही असं नाही, but you never walk alone. पण एकटे नाही कधी चालणार, कधीच नाही. Because fear whispers, कारण की भीती कुजबुजते. oh see that how you are alone. बघ ना तू कशी एकटी पडली ना, बघ ना तू कसा एकटा पडला ना, तुझं कोणीच नाही का रे? Tell them, त्यांना लगेच बोलायचं. my God walks with त्या भीतीला लगेच सांगायचं, माझा देव माझ्या सोबत आहे, माझ्या सोबत चालतोय माझा देव. And courage always begins when you remember God is with you. आणि धाडस तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपल्याला आठवणीत येतं की माझा देव माझ्या सोबत आहे. ही आठवण झाली की लगेच धाडस येतं Praise God. की देव माझ्या सोबत आहे. The presence of God can turn an empty room into a place of peace. देवाचा सहवास एखाद्या रिकाम्या खोलीला शांतीत बदलू शकतो. The road may be very dark, रस्ता असेल काळाकुट्ट आणि अंधारा, but you never walk it by yourself. पण तो रस्ता काही तुम्ही एकटे चालणार नाही एवढं 100% आहे. Courage will always be born the moment you remember that God is with you. ज्या क्षणाला तुम्ही या गोष्टीची आठवण कराल की देव माझ्या सोबत आहे, त्या क्षणाला तुझ्या हृदयात धाडस जन्माला येईल. You may tremble, but God's hand will never let go. तू थरथरशील थोडाफार, पण देवाचा हात तुला कधी सोडणार नाही. Praise God. आमेन. His strength will come to you. त्याची शक्ती तुमच्याकडे येईल. His strength will come in your weakness. त्याची ताकद तुझ्या अशक्तपणात येईल. हालेलुया. His healing will come in your sickness. त्याचं आरोग्य तुझ्या आजारात येईल. Don't worry. काळजी करायची नाही. If you have a crack, even a little crack in your door, आणि तुझ्या दाराला छोटी जरी भेग असेल ना, the sun can go through it. तिथूनही सूर्यप्रकाश आत येतो बर का, येऊ शकतो. छोटी भेग जरी असली ना दाराला, तुम्ही बघा कधी त्या छोट्याशा भेगेतनं पण सूर्यकिरण आत येतं. And so, तसं even if your heart has a crack, जरी आज तुझ्या हृदयाला भेग किंवा भेगा पडलेल्या असल्या, God's sun will shine in your heart. देवाचा सूर्य आणि पुत्र तुझ्यावर प्रकाशणार आहे बर का. ती Right. भेग बाद झाली. The shadows you fear, ज्या सावल्यांना तुम्ही लोक घाबरता, they are often cast by the light that is coming to save you. त्या सावल्या बऱ्याच वेळेला जो प्रकाश तुला वाचवायला येतोय त्यातून निघतात. Amen. आमेन. Because without the sun there is no shadow. कारण जोर सूर्याचं ऊन आपल्यावर पडत नाही,
तोवर सावली पडत नाही. And many times we see the shadow and get scared. अनेक वेळेला आपण सावलीच बघून घाबरतो. But the shadow is there because of the sun. पण सावली का पडली आहे? कारण सूर्यप्रकाश आलाय. So you are living in the shadows. तर तुम्ही सावलीत जगताय. Don't worry. पण काळजी करू नका. It's because of the sun. that मागे is the shadow. सूर्य तळपतोय And God will take care of you. आणि देव तुला सांभाळेल बेटा. Your loudest cry तुम्ही सगळ्यात जोरात जेव्हा रडता is the most beautiful music to the ears of your heavenly Father. ते तुझं सगळ्यात जोरात रडणं स्वर्गीय बापाच्या कानाला सगळ्यात सुंदर संगीत आहे. You are a priority to the one who manages the stars. जो चांदण्यांना मॅनेज करतो त्या देवासाठी तू प्राधान्यावर आहेस. The scars of your past do not define the strength of your future. भूतकाळातल्या तुझ्या जखमा तुझ्या भविष्याची ताकद ठरवत नाही. The moment what you lost जो क्षण तुझ्याकडनं गेला and you remove your eyes from the lost आणि तू त्या हरवलेल्या क्षणांकडनं तू नजर काढली and start believing what God has for you, आणि देवाने तुझ्यासाठी जे ठेवलंय त्याच्यावर जर तू विश्वास ठेवला miracles start happening. मग चमत्कार घडायला सुरुवात होते. Don't look at your pain. तुमच्या वेदनेकडे बघत बसू नका. Don't look at the people who deserted you. आणि ज्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलंय ना त्या लोकांकडे बघत बसू Look नका. to God. देवाकडे बघा. Otherwise you will feel very miserable. नाही तर तुम्हाला फार भयानक वाटेल बरं का. Look at the face of God. देवाच्या चेहऱ्याकडे Look at the बघा. promise of God. देवाने दिलेल्या वचनांकडे Look बघा. at the love of God. देवाच्या प्रेमाकडे बघा. Look at the mercy of God. देवाच्या दयेकडे बघा. In your Amen. pain, God reveals Himself. तुझ्या वेदनेतच देव तुला दर्शन देईल. In your suffering, He reveals Himself. तुझ्या त्रासांमध्येच देव तुला दर्शन देणार, बाकी नाही. The place of abandonment can become the place of divine appointment for हे you. जे तुला सगळ्यांनी सोडून दिलेली ही जी तुझी जागा आहे ना ती जागा देव तुझ्यासाठी नेमणुकीची जागा करणार आहे. Praise God. आमेन. No matter how big a man is, if he dies and doesn't get up, I will not believe him to be तो God. माणूस किती मोठा असू दे पण तो मेल्यानंतर जर परत जिवंत झाला नाही तर मी त्याला देव म्हणून स्वीकारू शकणार नाही. Only the one who dies and gets up from the grave, I will believe. पण जो मेलेला आहे त्याला पुरलेला आहे आणि पुरल्यानंतर सुद्धा तो परत जिवंत झालेला आहे त्याला मी देव म्हणून स्वीकारेन. And he is Jesus. आणि ते येशू आहेत. He is Jesus. येशू आहेत ते. He died and he rose again. पण येशू मेले आणि परत जिवंत झाले. So he has to be God. तर येशू देवच असायला हवेत ना. Bible says बायबल म्हणतं in 1 John 4:18, 1 योहान 4:18 perfect love casts out all fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. Because there is no fear in love. कारण प्रेमात भीती नाही. Bible says in Hebrews 13 verse 5, इब्री करास 13वा अध्याय 5वं वचन बायबल म्हणतं I am with you. देव म्हणाला मी तुझ्या सोबत आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही. I will never forsake you. मी तुला कधी टाकणार नाही. Bible says in Mark chapter 5, मार्कचा 5वा अध्याय बायबल म्हणतं there was a woman here, एक बाई होती. 12 years she suffered. 12 वर्ष त्या बाईला एक त्रास होता. She had bleeding trouble. त्या बाईला रक्तस्राव अखंड निरंतर रक्तस्राव. The moment her trembling fingers brushed the fabric of Jesus, आणि ज्या क्षणाला तिची थरथरती बोट येशूंच्या त्या जग्याच्या कापडाला लागली. the bleeding trouble that had stolen 12 years of her life ज्या रक्तस्रावाने तिच्या आयुष्याची 12 वर्ष चोरली होती stopped instantly. तो रक्तस्राव ताबडतोब थांबला. 1 second of divine connection 1 सेकंद दैवी कनेक्शन can cancel a decade of human complication. मानवी गुंता जो वर्षांपासून झालेला आहे ना तो मानवी नात्यांचा गुंता या एका स्पर्शात एका क्षणात सुटतो. Praise God. आमेन. Fear is the shadow cast by a life that has not yet met the light. भीती एक अशी सावली आहे अशा जीवनातून येते की जे जीवन अजून जीवनाला भेटलेलं नाही. जे जीवन अजून जीवनाला भेटलेलं नाहीये त्यातनं येणारी सावली आहे भीती. Yes. Human strength, though it is beautiful, मानवी शक्ती बेटा जरी सुंदर असली when it collapses, it looks very weak. ती मानवी शक्ती ढासळली ना की ती दिसायला फार अशक्त आणि दुबळी दिसते. Yes. then you don't even want to look at it. मग Yes. बघायची पण इच्छा होत नाही. One seed of truth एक सत्याचं बीज can turn a graveyard of despair into a garden
of hope. नैराश्याच्या कब्रस्थानाला आशेची बाग बनवू शकतो. एक छोटस बीच It can turn Oh, a hallelujah. graveyard into a garden of Eden. कब्रस्थानाला एदेनेच्या बागेत बदलू शकतं. See, God does not need your performance. देवाला तुझं सादरीकरण आणि अप टू डेट परफॉर्मन्स नकोच आहे. He only wants the posture of your surrender. देवाला तू समर्पित आलेला बघायचंय, तू शरण आलेला बघायचंय. कसा ये गवाळा ये, कसा ये, पण बाबा शरण ये. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.